पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन, मी राजाच्या सदनी अथवा घोर राणी शिरेन. नेवो नेते जड तनुस दूर देशास दैव, परी प्रिय मम माझी जन्मभूमी सदैव. निसर्गाने भरभरून वरदान दिलेले हे आपलं गाव, वर्धे गाव. निसर्गाची सौंदर्याची खाणच असलेले सावंतवाडी संस्थानातील सह्याद्रीच्या कुशीत निवांत असलेले एक खेडे. एका बाजूने बाबा आयर डोंगराच्या कुशीत मिळालेली मायेची पाखर, तर मांडीवर घेऊन कौतुक करणारी माय पीठढवळ नदी. जणू भारत मातेची ती मिनी आवृत्तीच. जसे उत्तरेस हिमालय आणि तिन्ही बाजूला महासागर. आदिमाय स्वयंभू पार्वती, कोकणात तिला सातेरी म्हणतात, आणि शंकर म्हणजे रवळनाथ यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांची 1500 ते 1800 लेकरं गुण्यागोविंदाने या गावात राहतात. पाण्याने, धनधान्याने समृद्ध, आरोग्य संपन्न 1500 वस्तीचे गाव असले तरी आज मुंबईत 5000च्या वर वर्धेकर सुजाण नागरिक विरार ते गिरगाव व कर्जत ते दादर आणि नव्या मुंबईतही राहत आहेत. ही मंडळी जरी मुंबई महानगरात नोकरी धंद्यानिमित्ताने वास्तव्यास असली तरी त्यांचे लक्ष नेहमीच गावाच्या प्रगतीकडे असते. गावात पूर्वेकडून भटगाव मार्गे पुलावरून तर दक्षिणेकडून कडावल बाजारातून लोखंडी साकवाने आणि पश्चिमेतून सिंधुदुर्ग नगरीतून राजमार्गाने प्रवेश करता येतो. गाव सिंधुदुर्ग नगरीजवळ असला तरी पूर्ण शहरी संस्कृती आलेली नाही. आपले खेडेपण जपून आहे. गावात डांबरी सडक पूर्ण गावभर आहेत. गावाची पूर्वेकडून वाडीप्रमाणे रचना अशी आहे: गावठाण, कोकेमळा, फौजदारवाडी, रमाबाई नगर, वरची पालववाडी, नागझरवाडी, आवळी टेम, कुंभारवाडी, कापसेगळू, खालची पालववाडी, खंड सावंतवाडी, राणेवाडी, मांगरवाडी, उचवळेवाडी. गावात 350 उंबरा असून गाव एका दिलाने एकमेकाच्या अडचणी गरजा समजून सहकार्याने नांदतो आहे. गावात कुणीही श्रीमंत नाही आणि कुणीही गरीब नाही. गावाला तंटामुक्त गाव व निर्मल ग्राम सुधारणा असा सरकारकडून पुरस्कारही मिळालेला आहे. राजसत्ता, पूर्वसत्ता, दांडेकर, दसवस, अंधारमेळा, शिवकळा, खामकाठी तसेच सावंत, पालव अशी गावपुरुष मंडळी, तर गावडे, वर्धेकर, गुरव, घाडी गावचे पुजारी मिळून गावाची 12/5ची गावराठीने गावाचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कारभार चालवतात. गावातील वार्षिक उत्सव जसे दहिकाला, सप्ताह आणि इतर गावकीची कामे गावई रवळनाथाच्या मंदिरात होतात. गावाची जत्रा मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी दिवशी होते. वालावलकर दशावतार मंडळींचे दशावतार होतो. खूप जत्रा भरते. अनेक खाद्यपदार्थांची दुकाने देवळाभोवती असतात. तसेच सप्त्यातील 7 दिवस प्रत्येक वाडी प्रहराप्रमाणे हरिनाम करतात. आजूबाजूच्या गावातून भजन मंडळींची पथके यात भाग घेतात. ग्रामदेवता श्री स्वयंभू वरदायिनी सातेरी देवीस कौल लावून गावची सर्व कामकाज गावपुरुष मंडळी करतात. आम्ही इथे आपली इथे सातेऱ्याची मंदिरची रोज पूजा करतो. इथे वादबत्ती लावतो आणि गावाचे काही कौल असले ते घेतो आणि गावाची काही कामं आहेत ती करतो. पूजापाणी करतो. इथे आम्ही गावडे सगळे विचाराने विचार करून इथे आपली देवाची पूजा करतो. आणि हे मंदिराचं काम किती पिढ्या गेल्या आहेत ते आम्हाला काही कल्पना नाही, पण पहिल्यापासून चालू आहे त्या पद्धतीत आम्ही अजूनपर्यंत चालू करीत आहे. दसऱ्याला देवांची लग्न झाल्यावर देव कुलस्वामिनी सातेरी देवीच्या भेटीला येतात आणि दर 2 वर्षानंतर देवीची मोठी बहीण जांभवडेची भगवती हिच्या भेटीला जातात. हा पूर्ण सोहळा आठवडाभर चालतो. आपल्या गावची ग्रामदेवता सातेरी देवी चरणी लीन होऊन मी तुम्हाला 2 शब्द सांगत आहोत की या गावाचा विकास आपल्या रवळनाथ सातेरी मंदिर हे पहिलं बांधलं गेलं मुंबईकर मंडळींनी.
त्याच्यानंतर लिंग मंदिर हे ग्रामस्थांनी इथल्या गावातल्या ग्रामस्थांनी मिळून बांधलं. तसंच आता हे रवळनाथ मंदिर आहे ते पण एकजुटीने सर्व गावकरी मंडळी आणि मुंबईची मंडळी मिळून हे सर्व काम चालू आहे. त्यावेळी कुठल्याही प्रकारचं काही तसं म्हणजे अडचणीचं काम आलं तर एकत्र येऊन आम्ही गावकर मंडळी अधिक मुंबईकर मंडळी आणि हा कार्यक्रम आम्ही मंदिराचं काम जे आहे ते आम्ही एका विचाराने मुंबईकर मंडळी अधिक गावची मंडळी एकत्र येऊन आम्ही पूर्ण करण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे. तो पूर्ण होणार याची आम्हाला गावकर मंडळींना तसेच मुंबईकर मंडळींना खात्री आहे. तरी पण जे काही अजून काम पुरं आहे ते पूर्ण करण्यासाठी मुंबईतल्या मंडळींनी अधिक गावच्या मंडळींनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. त्याप्रमाणे अजून काही गावात काही विकासाचे मुद्दे आहेत ते पण त्यांनी मुंबईकर मंडळींनी शिक्षण आहे शिक्षणासाठी जास्त जोर दिला तरच पुढच्या भवितव्याचं काम होणार आहे. कारण हे मंदिर हे काय एकत्र आल्यानंतरच येण्यासाठी हे केलं जातं. फक्त पण जे काही गोष्टी शिक्षणामुळे होतात ते शिक्षणासाठी जोर दिला पाहिजे जास्तीत जास्त. होळी उत्सवात गावात प्रत्येकाच्या घरी पालखी जाते व सर्व गावभर पालखीची पूजा होते. रात्री चव्हाट्यावर रोंबाटाचा अवर्णनीय कार्यक्रम असतो. पावसात गावात देसरूडचा उत्सव असतो. प्रत्येक घरी देवाचा नांगर जातो. गावभर त्याची पूजा होते आणि देवळात रात्री वाडी उपार होतो. इतर सांस्कृतिक सण जसं नवरात्री, गोंधळ, त्रिपुरी पौर्णिमा, पूजा असे उत्सव असतात. देवीला कौल लावून गावची पारद म्हणजे शिकार काढतात व शिकार मिळाल्यावर तिची कोष्टी प्रसाद म्हणून प्रत्येक घरात पोचवतात. हे देवस्थान म्हणजे हे 12 देवस्थान आहे आणि हे आम्ही 3 गोसावी आहेत तिला 3 घरं आहेत आमची गोसाव्यांची. तर ती आम्ही ते करतो. म्हणजे नवरत्नामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना, त्यापासून अष्टमी दिवशी भंडारा म्हणजे 9व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी असं येईल. तर तिथीमध्ये काय फरक असेल तर 3-3:30ची भाकरी करावी लागतात. भाकरी बाजूची बाजू लागतात. सगळे वाडीतले लोक आणि प्रोग्रामात भंडाऱ्याच्या सगळे गावातले लोक येतात. 2 कोंबे लागतात. घटस्थापनेपासून 8-10 दिवस प्रोग्राम असतो. कीर्तन भजन ते सगळं आम्ही सांभाळतो. हे देवस्थान म्हणजे वीर भावे ह्या नावानं वीर आणि त्या त्रिपुराच्या ह्या दिवशी हे नवेतपान होऊन त्रिपुराची आपली परंपरेप्रमाणे या होता. आणि आमच्या गावात सगळ्या घेतलेला आणि आता सध्या आमच्या गाव मोठा जोड बांधतो तिथे सगळ्या सहकार्याने ह्या होणार आहे. आणि असलेल्या गावाने किंवा पावणेश्वरच्या लोकांनी आम्हाला सहकार्य करावं ते देवळाच्या बाबतीत केलं आहे. तशी मोठी प्रतिष्ठित मंडळी होऊन गेली. इंग्रजांच्या जमान्यातील रुबाबदार व्यक्तिमत्व असलेले डौलदार फेटा बांधून राजेशाही थाटात आपल्या कृष्णा घोडीवर रपेट करणारे गावपुरुष कैलासवासी भिकाजी पालव, कुडाळ तालुका पंचायत समितीचे अध्यक्ष कैलासवासी देऊ भ पालव, थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त साने गुरुजींच्या तालमीत तयार झालेले समाजवादी पुढारी होते. तसेच विश्रामजीजी सावंत, नारायण फौजदार, मधुकर सावंत, जागरूक फौजदार, कर्तव्यदक्ष सरपंच बाबूराव सावंत यांच्यासारखे आदर्श पुरुष होऊन गेले. गावात कुणीही आजारी पडले किंवा कुणालाही पैशाची नड असली तर हीच मंडळी त्यांच्या पाठीशी उभी राहत. गावात पहिले डॉक्टर गायतोंडे घराण्यातील होऊन गेले. या गावाने हुशार डॉक्टर, इंजिनियर, वकील, कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर, आदर्श शिक्षक दिले. पूज्य गुरुवर्य श्रीयुत काशीराम सावंत, गणपत गुरुजी, अनंत गुरुजी, चंद्रकांत गुरुजी, अनंत कदम, वामन मळगावकर सर यांच्यासारख्या आदर्श गुरुजनांनी गावात एक कर्तबगार पिढी तयार केली. लव कुमार कुपेरकर, सीताराम वळंजू यांच्यासारखे चित्रकार याच गावातले. अनेक उद्योगपती आहेत. पंचक्रोशीतील एक श्रीमंत सावकार आपटे यांचे घराणे याच गावातील. 100 वर्ष अधिक आयुष्य उपभोगणारे कैलासवासी दाजी गावडे याच गावातले. गावातील लोकांना अडीअडचणीला बाजार देणारे तसेच रुचकर पदार्थ खाऊ घालणारे कैलासवासी मारुती जीजी पालव, तसेच कडावल बाजारातील सर्वेसर्वा मुंज ही मंडळी वर्देगावचीच.
गावात 1969 साली सार्वजनिक पद्धतीने एकत्रित शेती करण्याची सुरुवात करणारे श्रीयुत भिकाजी गोटणकर यांना शेतकी खात्याने सन्मानित केले होते. तसेच चंद्रकांत कदम आणि रामचंद्र शेळके हे नाट्य कलावंतसुद्धा वर्धे गावचेच. गावाला अशा तरुण तडफदार लोकांची परंपरा लाभली आहे. गावात शिक्षणाची मुहूर्तमेढ मराठी शाळेच्या रूपाने 110 वर्षापूर्वी सुरू झाली. गावात आज 3 शाळा आहेत. गावात बचत गट तयार करून गावाचा विकास साधला जातो. गावात आज 500 लिटर डेअरीचा प्रकल्प आहे. 5 वर्ष झाली डेअरी चालवल्यावर आणि ग्रामस्थांना आम्ही सर्वांना प्रोत्साहन देतो. काय डेअरीच्या डिग्री टाकून आम्ही फॅट बीट सगळं व्यवस्थित करून आम्ही माया करून घेतो. तुम्ही काय पद सांभाळताय ते? तुमचं नाव काय? माझं नाव श्रीकांत भास्कर मानगावकर, मुक्काम पोस्ट वर्धे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि ह्या ह्याच्यात तुम्ही किती वर्ष कार्यरत आहात? 5 वर्ष झाली इथे. अच्छा, ह्याच्यामुळे किती नागरिकांना, ग्रामस्थांना याचा फायदा झाला? ते फायदा 200 माणसं आहेत. रोज कमीत कमी किती लिटर दूध देतात? जास्तीत जास्त 500 लिटर दूध होतं. प्रत्येक घर म्हणजे एखादा माणूस 1 लिटर पण देतो? 1 लिटर पण देतो, 2 लिटर पण देतो. 500 लिटर गावातच सगळं. आणि याचा पैशाचा व्यवहार कसा होतो? सगळं बँकेमध्ये होतं व्यवहार. तुम्ही लोकांना पैसे 8 दिवसांनी देता का 15 दिवसांनी? 20 दिवसांनी देतो पैसे. आणि त्यांना लागणारं सुग्रास देता का तुम्ही? हो, सगळं पैसे खाद्य देतो. तुमचं काय म्हणणं आहे, हे डेअरीचा व्यवसाय पुढे वाढवण्याची काय तुमची पुढच्या कल्पना आहेत? डेअरीवाल्या परत फॅट मशीन घ्यायची विचार आहे नवीन. शेती बागायत बरोबरच ऊसाचं नगदी पीकही घेतलं जातं. 12 महिने गावात सावंतवाडी ते वर्धे अशी ST बसची रोज वाहतूक आहे. गाव तसा सुखी आणि समाधानी आहे. गावात ग्रामपंचायतीचे सुसज्ज कार्यालय, गुरांचा दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्रही आहे. सिग्मासारखी एक लष्कर आणि पोलीस भरतीची पूर्वतयारी करून घेणारी 100 मुलांची संख्या असलेली संस्था आज गावात आहे. गावातील तरुण उत्साही मंडळी गावात 10वी ते 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मार्गदर्शन शिबिर राबवून गावच्या विकासाला हातभार लावत आहेत. आणखी प्रगती करण्यासाठी आणि गावातील काही समस्या सोडवण्यासाठी मुंबई स्थित ग्रामस्थ मंडळ प्रयत्नशील आहे. मंडळाचे पुढील ध्येय समोर ठेवले आहे. जसे गावातील 10वी 12वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, गावातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा देणे, जसे शुद्ध पाणी, नियमित औषधोपचाराची सोय, गावात वाचनालय सुरू करणे, सांस्कृतिक आध्यात्मिक केंद्र सुरू करणे, वृद्धांच्या समस्यांचे निवारण करणे, निराधार कुटुंबाला मदत करणे, अशा प्रकारची लोकांची सेवा करण्यासाठी आम्हाला आर्थिक सेवा करण्यासाठी तरुणांची गरज आहे. तरी आपण सर्वांनी यात सहभागी होऊन गावचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे अशी आपणास विनंती.